सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल। कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय उपोषण सोडणार नाही। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका। मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा? छगन भुजबळांचा सवाल। ज्यांना कुणबीमधून आरक्षण नको त्यांनी वेगळं मागावं। छगन भुजबळांचा नाव ठेवण्याशिवाय दुसरं कामच नाही। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतलं जाईल। जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून रावेरमधून लोकसभा लढवणार। मवियामध्ये 2 जागांबाबत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल। अजित पवार मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल। अजित पवारांची माहिती। संसदेमध्ये भाषण करून कामं होत नाहीत। पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। भाजप नेते सुधीर पाटील यांचा धाराशिव लोकसभेवरती दावा। पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे। खरा दावेदार मीच। सुधीर पाटलांची प्रतिक्रिया। वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाणांच्या भेटीवर खुलासा। वरिष्ठांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही। रवींद्र चव्हाणांचं स्पष्टीकरण। मंत्रिपदाची ऑफर होती पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच एकनिष्ठ। नाईकांचं विधान। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या चेअरमनपदी निवड तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड। दिल्लीतील शेतकरी संघटनांची आज देशव्यापी भारत बंदची हाक। सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत भारत बंद। शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली भारत बंदची घोषणा। हरियाणाच्या 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 17 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय। बारामती शहरात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी केलेल्या विकास कामांचा रथावर सुनेत्रा पवारांचा फोटो। लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा। ओबीसी मधून मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींना फायदा। हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया। कोकणात नारायण राणे भास्कर जाधव वाद शिगेला। निलेश राणेंच्या सभेपूर्वी भास्कर जाधवांना धमकीचे फोन। अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस ॲक्शन मोडवर। 15 वर्षांची खासदारकी जाण्याची लक्षणं दिसताच भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया ताईला सुचली। रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका। पुण्यात सरकारी कार्यालयाकडील वीज बिलांची थकबाकी वाढली। थकबाकीमध्ये 7365 विविध कार्यालय। महानगरपालिकेचाही समावेश। अटल सेतूवर वेगमर्यादेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1200हून अधिक वाहन चालकांवरती कारवाई। कारवाई दरम्यान प्रत्येकी 1500 रुपये दंड वसूल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।